नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहल राऊत आणि आज आली आहे मी केळापूर या ठिकाणी दर्शनासाठी। आज मी खास घेऊन आली आहे माझ्या मम्मीला केळापूरचे दर्शन करण्यासाठी, कारण माझ्या मम्मीची खूप जास्त इच्छा होती की केळापूरचे आपण दर्शन करायचे। या परिसरात आई जगदंबेचे खास प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर आहे। यवतमाळ जिल्ह्यातून पांढरकवडा येथून फक्त 4 किलोमीटर अंतरावर हे असलेलं गाव म्हणजे केळापूर। मंडळी, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आई जगदंबेची मूर्ती खूप सुंदर अशी आहे, पण काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ती मूर्ती स्वतःहून तिथे प्रकटलेली आहे। त्यानंतर आम्ही सुद्धा इथे छानपैकी डबा पार्टी केली आणि गार्डन मध्ये सुद्धा खूप फिरलो आणि खेळलो सुद्धा। पण विदर्भ आणि तेलंगणा यांच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा हे गाव आहे, जिथे आई जगदंबेचे स्थान आहे। खरंच या लहान मुलांसोबत खेळताना मला सुद्धा लहानपणीच्या माझ्या आठवणी आठवल्या। इथे खूप मोठं गार्डन आहे। इथे लव्ह बर्ड्स, रॅबिट आणि फिश पॉट, कबूतर असे भरपूर इथे प्राणी तुम्हाला बघायला भेटणार आहे। सर्वात मजेशीर भाग म्हणजे हा होता कोंबडा। मला इथला हा कोंबडा इतका आवडला ना, म्हणजे मी धावली की तोही धावायचा आणि मी स्टॉप झाली की तोही स्टॉप व्हायचा। म्हणजे इतकं छान खेळला तो माझ्यासोबत, एकदम मस्त वाटलं मला त्याच्याशी खेळून। आई जगदंबेचे हे मंदिर खूप प्राचीन काळातले आहे आणि हो, मंदिराच्या बॅक साइडला आहे मोठं सभागृह आणि अखंड जल मंडळी। केळापूर या ठिकाणी दरवर्षी नवरात्रीमध्ये भरपूर गर्दी असते आणि इथे यात्रा सुद्धा भरत असते। आणि हो, अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा। तोपर्यंत बाय बाय।